तर सर्वप्रथम नमस्कार सगळ्या ताईंना। तर आपण मकर संक्रांतीबद्दल थोडीशी माहिती घेऊयात। या दिवशी सूर्य धनु राशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून याला मकर संक्रांत म्हणतात। या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते, म्हणजे सूर्य उत्तर दिशेकडे झुकू लागतो। यामुळे दिवस मोठे आणि रात्री लहान होऊ लागतात। तर संक्रांतीच्या काळात थंडी असते, शरीराला ऊब मिळावी म्हणून या दिवशी तीळ आणि गूळ खाण्याची परंपरा आहे। तर तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणून लोक एकमेकांना शुभेच्छा देतात। याचा अर्थ जुने वाद विसरून नात्यात गोडवा निर्माण करणे असा होतो। सुगड पूजन, सुवासिनी महिला मातीच्या छोट्या मडक्याची सुगडांची पूजा करतात। त्यात हरभरे, ऊस, गाजर, बोर आणि नवे धान्य भरले जाते। वाण लुटणे, तर महिला एकमेकींना हळद कुंकू लावून भेटवस्तू वाण देतात। तर या वर्षी 14 जानेवारी 2026 मध्ये मकर संक्रांती नवीन वर्षातीला पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा सण। शास्त्रानुसार मकर संक्रांतीला एक रंग कटाक्षाने टाळायचा असतो आणि दुर्दैवाने 90% ही चूक नकळत करतात। तो रंग कोणता? तर चला जाणून घेऊयात। तो रंग पिवळा रंग। यंदा देवींना पिवळा रंग धारण केलेला असल्यामुळे या दिवशी पिवळा रंग घालणे अशुभ मानले जाते, अशी मान्यता आहे। तर त्यामुळे हे सर्वांनी टाळा। पिवळी साडी, पिवळा ड्रेस, पिवळ्या बांगड्या, पिवळ्या शेडीचे दागिने, सोनं वेगळं आहे पण शंका वाटते असेल तर मॅचिंग पिवळे दागिने टाळलेच बरे। मग काय घालावं? तर जाणून घेऊया। शुभ रंग म्हणजे कोणता? काळा, अत्यंत शुभ हिरवा, लाल, गुलाबी, केशरी। बांगड्याबाबत खास नियम जाणून घेऊया। तर 42 मकर संक्रांतीला हिरव्या काचेच्या बांगड्या घालणं फार शुभ मानलं जातं। तर एक नियम पाळा, एका बांगड्या जास्त असाव्यात। एका हातामध्ये 12 आणि एका हातामध्ये 13 बांगड्या घालाव्यात। तर सगळ्या बहिणींना आणि भावांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। असे नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका। आणि व्हिडिओ आवडला तर तुमच्या